कधीच नाव बदलणार नाही. होय होय, हेच शिवप्रेम आणि हीच निष्ठा आजच्या काळात दिसलीच पाहिजे. अशा कर्मवीर भाऊराव पाटलांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. एका ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, एका ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत ना, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत ना, तेवढी बहुजन समाजातील मुलं शिकून ब्राह्मणांच्या छताडावर थया थया नाचवल्याशिवाय मी राहणार नाही. होय होय, बहुजनांच्या मुलांना शिकवण्याचा किती मोठा ध्यास कर्मवीर भाऊराव पाटलांनी घेतला होता हे यातूनच लक्षात येते. आणि व्यवस्था बदलण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं. तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोजा गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते. ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तंत्री होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रसार केला, म्हणून ते शिक्षणाचे म्हणून ओळखले जातात. भाऊराव पाटील हे त्यांचे व्यक्तिमत्व स्वयंभू होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ते सतत समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करत. त्यांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा विशेष प्रभाव होता. प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचवावे हे त्यांचे ध्येय होते. म्हणून तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात ना, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदवाक्य. कर्मवीर भाऊराव पाटील जास्त करून त्यांच्या आजोळ जायचे. त्यांच्या मामांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा विशेष प्रभाव होता. मामांप्रमाणेच त्यांना कुस्तीत फार आवड होती. एकदा ते इस्लामपूरला आपल्या आई वडिलांकडे गेले. थोडा वेळ असल्यामुळे ते एका शाळेत थांबले. अहो पाऊस पडत होता, अहो पाऊस पडत होता. थंडीत गारवा पडत होता, थंडीत गारवा पडत होता. सगळी मुले वर्गात बसली होती, सर्व मुले वर्गात बसली होती. पण एक मुलगा मात्र थंडीत कुडकुडत बसला होता, थंडीत कुडकुडत बसला होता. अण्णांना त्या मुलाची खूप दया आली, अण्णांना त्या मुलाची खूप दया आली. त्यावेळेस अण्णांनी शिक्षकांना विचारले, असे का, असे का? त्यावेळेस शिक्षकांनी उत्तर दिले की तो मुलगा दलित आहे, तो या मुलावर बसू शकत नाही. त्यावेळेस अण्णांना खूप दया आली. त्यावेळेस अण्णांनी त्या मुलाला आपल्यासोबत नेले, आपल्यासोबत खाऊ घातले. पण त्यांच्या आईला जेव्हा हे कळले, त्यावेळेस त्यांच्या आईने त्यांना पुकणीने मारली. अरे पण तोच मुलगा अण्णांमुळे खूप शिकला, विधानसभेचा अध्यक्ष झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्तमानपत्राचा संपादक झाला. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हे एक श्री ज्ञानदेव उपलब्ध होते. अरे हे श्री ज्ञानदेव उपलब्ध होते. अशा कर्मवीर भाऊराव पाटलांसाठी मला एकाच म्हणावेसे वाटते, रयते मधुनी नया युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहनमाला घडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा